चला तर गाड्यांनो अजून एक नॉर्मल डे ब्लॉग मध्ये. जसं काय कोणाचा दिवस नॉर्मल जातो तर तसंच आजच्याला मायाभर झालं. तर सगळ्यात आधी तर मी रेल्वे स्टेशनला आलो माझ्या बहिणीला घ्यायला. रेल्वे स्टेशनला यांनी खंडीभर बॅगी आणल्या त्यामुळे तिथं काय शूट केलं नाही. तिथनं आलो शेताला, कारण शेताला पाणी लावलं होतं आणि मोटर बंद करायची होती, कारण मोटर जळण. मग मोटर जळली तर चट्टा. तर आपण मोटर बंद केली आणि कुलपाचं पैसे नव्हतं म्हणून आम्ही ताराने गुंडाळलेला आहे. तिथनं गेलो ओमकार बायाच्या घरी गुढीपाडव्याला. तर तेवढंच झाला भावाचा फोन की आपल्या धन्नूने आपल्याला गोलीगत धोका दिलेला आहे. तर गेलो आणि आपल्या स्कूटीला म्हणजे आपल्या धन्नूला तिथनं दुरीने ओढत आणली उरुळी. तर उरुळीत आणल्यानंतर फिटरच्या इथं नंतर गेल्यावर फिटर काय म्हणतोय, फिटर म्हणला 10,000 रुपये खर्च बसन. तर म्हणलं गाडी तुला ठेव रे बाबा, आम्ही जाऊन नवीन घेऊन येतो. तेवढ्यातच सूरज भाई आणि रोहन भाईचा मला फोन आला आणि शेट लवकर या, आपण नवीन गाडी घेतली. तर तिथं भेटला सतीश भाई. आता सतीश भाईला नवीन गाड्यांचा कागद वाढायला भारी वाटते. तेवढ्यातच आमच्या ग्रुपच्या मोठ्या माणसा म्हणजे आमच्या अनिकेत भैया तर्फे गाडीचं स्वास्तिक काढून पूजन केलं. तर ह्यो फक्त वयाने वाढलाय, अंगाने नाही, समजून घ्या. अनिकेत भैयाने सूरज भाईला चावी देऊन फोटो काढून आता आला गाडीवरनं कापड काढायचा टाइम. अनिकेत भैया मागे जाऊन बसला आणि हे बघा येव काय सूरज भाई चमकतोय. आमच्या ग्रुपमध्ये आता एक जोड नाही 2 जोड झाल्या. तिकडे 2 एकसारख्या आणि इकडे 2 एकसारख्या. आपल्या भाऊची माझी गाडी एकसारखी. तर गाडीलाच घाण झालती तर म्हणलं आजच्याला गुढीपाडव्याच्या चांगल्या दिवशी गाडीला जरा धुवून बघा. तर भाई आपला रुबाबच वेगळा आहे. आपल्या एका गाडीला धुईला 2 माणसं ठेवायला लागतात. तर गाडी एकदमच चकाचक झालेली आहे. आता जाऊया सूरज भाईच्या गाडी. तर गाडी पूजा आपण देवळापाशी आलेलो आहे. तर चला आता गाडीची एक राईड घेऊया. तर राहुल भाई सुरुवातीलाच निघाला. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.